बॅटरी आपल्या आजूबाजूला सगळीकडेच आहेत नाही का? फोन, रिमोट, गाडी सगळीकडे त्या अगदी शांतपणे आपलं काम करतात, पण खरं सांगायचं तर त्यांच्या आत एक जबरदस्त रसायनशास्त्र दडलेलं आहे. चला तर आज या छोट्याशा ऊर्जा स्रोतांच्या मोठ्या जगात जरा डोकावून पाहूया. पण कधी विचार केलाय का, काही बॅटरींना आपण पुन्हा पुन्हा चार्ज करून वापरतो, त्यांना जणू दुसरं आयुष्यच मिळतं. पण काही मात्र एकदा वापरल्या की थेट कचरापेटीत जातात. असं का होतं? यामागचं कारण काय असेल? चला, हेच रसायनशास्त्र आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तर बॅटरीच्या जगात ना मुख्यत्वे 2 कुटुंब आहेत असं समजूया. एक म्हणजे प्रायमरी सेल्स, सोप्या भाषेत यूज अँड थ्रो बॅटरी, आणि दुसरं कुटुंब म्हणजे सेकंडरी सेल्स, म्हणजे आपल्या रिचार्जेबल बॅटरी. आता या दोन्हींमधला जो खरा फरक आहे ना, तो त्यांच्या आतल्या केमिकल स्ट्रक्चरमध्ये दडलाय, आणि तोच आपण आज शोधणार आहोत. चला मग थोडं खोलात शिरूया. एकदम सोपं करून सांगायचं झालं तर एका बॅटरीमधली जी केमिकल रिॲक्शन असते ना, ती म्हणजे जणू काही वन वे रस्ता, फक्त पुढंच जाऊ शकते, मागे वळायला वावच नाही. पण दुसऱ्या प्रकारातली रिॲक्शन ही टू वे रस्त्यासारखी असते, ती पुढेही जाते आणि तिला परत मागेही आणता येतं. आणि खरी गंमत इथेच आहे. हे समजायला एक मस्त उदाहरण आहे. विचार करा, जुन्या काळातला डिस्पोजेबल कॅमेरा. त्याचा रोल एकदा वापरून झाला की संपला विषय, तो परत वापरता येत नाही, बरोबर? पण डिजिटल कॅमेराची बॅटरी, ती आपण शेकडो वेळा चार्ज करून वापरू शकतो. अगदी हाच फरक आहे प्रायमरी आणि सेकंडरी सेल्समध्ये. ओके, तर आपल्या प्रवासाची सुरुवात करूया त्या बॅटरींपासून ज्यांना फक्त एकदाच वापरता येतं, म्हणजे प्रायमरी सेल्स. आठवून बघा आपल्या टीव्हीच्या रिमोटमधली किंवा भिंतीवरच्या घड्याळातली बॅटरी, त्याच या प्रायमरी सेलमध्ये होतं काय की वीज तयार करताना जी केमिकल्स वापरली जातात ना, ती कायमची बदलून जातात, म्हणजे त्यांची मूळ ओळखच पुसली जाते. ही एक अशी केमिकल रिॲक्शन आहे जिला आपण रिव्हर्स करूच शकत नाही. ती इररिव्हर्सिबल असते, आणि म्हणूनच या बॅटरी परत चार्ज होऊ शकत नाहीत. विषय संपतो. हे आणखी चांगलं समजून घेण्यासाठी चला एक काम करूया. आपण आपल्या रिमोट किंवा टॉर्चमध्ये जी सगळ्यात कॉमन बॅटरी वापरतो ना, म्हणजे ड्राय सेल, तो आतून कसा असतो तेच बघूया. तर बघा, या बॅटरीचं जे बाहेरचं भांडं असतं ना, ते झिंकचं बनलेलं असतं, आणि हेच आहे ॲनोड, म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल. आता बरोबर मध्यभागी एक ग्राफाईटचा रॉड दिसतोय, तो आहे कॅथोड, म्हणजेच पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि या दोघांच्या मध्ये एक ओलसर पेस्ट भरलेली असते, अमोनियम क्लोराईडची. तिलाच इलेक्ट्रोलाइट म्हणतात. आता गंमत बघा, जेव्हा आपण ही बॅटरी वापरायला सुरुवात करतो तेव्हा त्या झिंकच्या ॲनोडमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. हा इलेक्ट्रॉन मग आपल्या टॉर्चच्या बल्बमधून प्रवास करतो आणि सरळ ग्रॅफाईटच्या कॅथोडकडे जातो, जिथे त्याला स्वीकारलं जातं. आणि इलेक्ट्रॉनचा हा जो प्रवास आहे ना, हा जो फ्लो आहे, त्यामुळेच आपला बल्ब पेटतो. पण या प्रवासात बिचारं झिंक वापरलं जातं, ते हळूहळू संपतं, आणि एकदा का ते संपलं की इलेक्ट्रॉनचा प्रवाह थांबतो आणि आपली बॅटरी डेड होते. तर ही झाली प्रायमरी सेल्सची वन वे कहाणी. आता वळूया त्या बॅटरींकडे ज्यांना दुसरं आयुष्य मिळतं, ज्यांना आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. हो, बरोबर. आता बोलूया सेकंडरी सेल्सबद्दल. सेकंडरी सेलची खरी जादू काय आहे माहितीये? तर याच्या आतली केमिकल रिॲक्शन रिव्हर्सिबल असते, म्हणजे ती उलट्या दिशेने फिरवता येते. याचा अर्थ काय? तर बाहेरून वीज देऊन वापरल्या गेलेल्या केमिकल्सना पुन्हा त्यांच्या मूळ चार्ज झालेल्या अवस्थेत आणता येतं, आणि याच प्रक्रियेला आपण म्हणतो रिचार्जिंग. याचं सगळ्यात क्लासिक उदाहरण कोणतं? तर आपल्या गाडीतली ती मोठी जड बॅटरी. पण थांबा, फक्त गाडीच नाही, आपले स्मार्टफोन, लॅपटॉप या सगळ्यांमधल्या बॅटरीसुद्धा याच प्रकारात मोडतात. आपण गाडी चालवतो तेव्हा किंवा फोन चार्जिंगला लावतो तेव्हा त्या सतत रिचार्ज होत असतात. आता गाडीच्या बॅटरीच्या आत काय असतं? तर बघा, तिथे लेड म्हणजे शिशाच्या प्लेट्स असतात ज्या ॲनोडचं काम करतात, आणि लेड डायऑक्साईडच्या प्लेट्स असतात ज्या कॅथोडचं काम करतात. आणि ह्या दोन्ही प्लेट्स एका द्रावणात बुडवलेल्या असतात. ते द्रावण म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. हाच असतो इलेक्ट्रोलाइट. आता बघा, जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो ना, तेव्हा या दोन्ही प्लेट्सवर एक केमिकल रिॲक्शन होते, आणि यातून लेड सल्फेट नावाचा एक नवीनच पदार्थ तयार होतो, जो ह्या प्लेट्सवर चिटकून बसतो. त्याचवेळी सल्फ्युरिक ॲसिड पण वापरलं जातं, त्यामुळे ते पातळ होतं. ह्या सगळ्या प्रक्रियेलाच आपण म्हणतो बॅटरी डिस्चार्ज झाली. ओके, बॅटरी डिस्चार्ज तर झाली, पण मग ही प्रक्रिया उलटं कशी फिरते? ही सगळी केमिकल्स परत मूळ जागेवर कशी येतात? हीच तर आहे रिचार्जिंगची खरी जादू. चला तीच समजून घेऊया. सोपं आहे. जेव्हा बॅटरी गाडीला पॉवर देते तेव्हा ती काय करते? तर तिच्या आत साठवलेल्या केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये बदलते. ही एक नैसर्गिक आपोआप होणारी गोष्ट आहे.
आणि रिचार्जिंगमध्ये काय होतं तर बरोबर याचा उलट. गाडीचं इंजिन किंवा आपला चार्जर बाहेरून इलेक्ट्रिकल एनर्जी वापरून त्या केमिकल रिॲक्शनला जबरदस्तीने उलटं फिरवतो. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर परत केमिकल एनर्जीमध्ये होतं आणि ती एनर्जी बॅटरीमध्ये पुन्हा साठवली जाते. सिंपल. म्हणूनच मी म्हणालो होतो की हा एक 2 वे रासायनिक रस्ता आहे. बघा, डिस्चार्ज होताना रिॲक्शन एका दिशेने जाते आणि लेड सल्फेट तयार होतं, पण रिचार्ज करताना बाहेरची एनर्जी वापरून तीच रिॲक्शन रिव्हर्स गिअर टाकते आणि ते लेड सल्फेट परत लेड आणि लेड डायऑक्साईडमध्ये बदलतं. किती छान आहे ना हे? आता मनात एक प्रश्न नक्की आला असेल की जर रिचार्जेबल बॅटरीज इतक्या भारी आहेत, पुन्हा पुन्हा वापरता येतात, मग आपण आजही त्या यूज अँड थ्रोवाल्या बॅटरी का वापरतो, फेकून का नाही देत त्यांना? याचं कारण सोपं आहे. प्रत्येक कामासाठी एक योग्य हत्यार असतं, नाही का? आता विचार करा, घड्याळ किंवा रिमोट यांना कितीशी वीज लागते. त्यासाठी साधे स्वस्त ड्राय सेल एकदम परफेक्ट आहेत. पण गाडीसारख्या प्रचंड ऊर्जा लागणाऱ्या गोष्टीसाठी तिथे लेड ॲसिडसारखी पॉवरफुल रिचार्जेबल बॅटरीज पाहिजे. एवढंच नाही, आपल्या कॅमेरांमध्ये निकॅड सेल किंवा काही मेडिकल उपकरणांमध्ये स्थिर व्होल्टेज देणारे मर्क्युरी सेल वापरले जातात. हे सगळेसुद्धा रिचार्जेबलच आहेत. तर आजच्या चर्चेचा सार काय? प्रायमरी सेलची रासायनिक कहाणी ही एका सरळ रेषेत जाते आणि तिथेच संपते. पण सेकंडरी सेलची कहाणी ती तर पुढे मागे फिरणारी आहे, जिला आपण बाहेरून ऊर्जा देऊन पुन्हा आणि पुन्हा लिहू शकतो. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. आपलं जग आता झपाट्याने बदलतंय. सगळीकडे इलेक्ट्रिक गाड्या, पोर्टेबल डिव्हाइसेस यांचं युग येतंय. मग विचार करा, आपल्या या भविष्याला ऊर्जा देणारी रासायनिक अभिक्रिया 1 वे असेल की 2 वे? याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या भविष्याला आकार देणार आहे. विचार नक्की करा.